श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। जर तुझा देवावर विश्वास नसेल तर कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ तू दुर्लक्ष करू शकतो आणि तुझे काम तू करू शकतो, कारण तो फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे। कारण देव कुणावरही जबरदस्ती करत नाही। जर तुझा देवावरती विश्वास नसेल तर हा संदेश नक्की दुर्लक्ष करू शकतो। मात्र जर तुला खरोखर देवांवर विश्वास असेल तर हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। देव आज तुला सांगत आहे, येणाऱ्या 12 ते 13 मिनिट जमलं तर पुढील संपूर्ण हा व्हिडिओ जर तू पाहशील तर नक्की तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। म्हणून हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नको। देव सांगतोय, मी तुझ्या आयुष्यावर आता काम करायला सुरुवात केली आहे आणि तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता, सर्व दुःख मी दूर करण्यासाठी इथे समोर ह्या संदेशाद्वारे, ह्या व्हिडिओद्वारे तुला आज मी सांगत आहे। म्हणून मला दुर्लक्ष करू नको। देव म्हणतो, अरे हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकणार नाहीस तर बहुतेक तू तुझ्या देवांचा आशीर्वाद प्राप्त करू शकणार नाहीस। म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। देव फक्त त्याच लोकांसाठी असतो जे लोक देवाचे असतात। म्हणून आपल्या देवाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको। एक गोष्ट लक्षात ठेव, देव म्हणतो, तू मला निस्वार्थ मनाने, निस्वार्थ प्रेमाने माझी भक्ती कर। मी तुला कुठेही काही देखील आयुष्यात कमी पडू देणार नाही। फक्त तू माझ्यावर ठामपणे विश्वास ठेव। मी आता तुझे संपूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे, चांगल्या पद्धतीने बदलणार आहे। म्हणून आता चिंता करणे थांबव। मला त्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत। ज्या गोष्टी तू सध्या जीवनामध्ये त्या गोष्टींपासून तंग झाला आहेस, त्या गोष्टींनी तुला दुखवले आहे। आता त्या गोष्टी तुझा देव नष्ट करण्यासाठी इथे आला आहे। म्हणून त्याला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको। देव म्हणतात, अरे मी तुझा देव आहे, मग मला असं दुर्लक्ष करशील तर नक्की मी तुझ्यावर नाराज होईल। म्हणून आता सर्व दुःख, सर्व मनातील विचार नष्ट कर, कारण आता देव तुझ्यासाठी काहीतरी मोठी योजना राखून ठेवली होती। ती मोठी योजना, याचे दार आता देव उघडत आहे। त्यासाठी तू देखील सहमती दे। तुझी सहमती गरजेची आहे। त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीराखा असं कमेंट कर। बाळूमामा म्हणतात, अरे त्रास हा माणसाकडून नाही होत, तर त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांपासून त्रास हा होत असतो। म्हणून अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुझ्या देवांपासून ठेव, कारण तुझा देव तुला जीवनात कोणत्याही क्षणी तुला कुठेही मागे पडू देत नाही। म्हणून तुझ्या देवांना अजिबात विसरू नको। देव म्हणतात, ज्या प्रकारे लोखंडाला आलेला गंज आणि माणुसकीला आणि माणसाला आलेला मांस हे त्याला स्वतःला संपवत असतात, म्हणून
तुला जर गंज चढली असेल नमाज नावाची तर आत्ताच ती उतरव, नाहीतर नक्की तुझं जीवन नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. देव तुला सांगत आहेत, आज तू हा संदेश पाहून हे दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश पाहून हे दुर्लक्ष करशील तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या भरपूर अडचणी आहे, त्या अडचणींना सामोरे कसे जायचे तुला समजणार नाही. जर तुला त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी देवांचा पाठिंबा पाहिजे असेल तर हा संदेश शेवट एक. देव म्हणतो, मी तुला फसवणारा देव नाही, मी प्रत्येकाचे मन जिंकणारा, प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचे दुःख संपवणारा देव आहे. म्हणून माझ्यावर पूर्णपणे विश्वास कोण ठेवतो मला पूर्णपणे ठाऊक आहे. देव म्हणतात, जर तुला तुझ्या बोलण्याचा जर समोरच्या व्यक्तीला राग येत असेल तर तू थोडंसं माघार घे, कारण तुझ्यासाठी नाही तर त्या व्यक्तीच्या सुखासाठी, कारण त्या व्यक्तीच्या सुखातच तुझं सुख असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, तीच नाती, तीच व्यक्ती तुझ्या समोर तुझ्या चुकांमुळे नाराज होत असते, तुझ्यावर चिडत असते, जी व्यक्ती तुझी आहे. म्हणून यापुढे एका गोष्टीचे लक्ष ठेव, जी व्यक्ती तुझ्या वाईट विचारांमुळे, तुझ्या वाईट कृत्यांमुळे नाराज होत असेल तर ती व्यक्ती पूर्णपणे तुझी आहे. ही गोष्ट समजून घे. देव म्हणतो, तू मला घाबरू नको. तू मला घाबरला नाहीस तरी चालेल, पण तू तुझ्या कर्मापासून 10 फूट घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी तू जे दुसऱ्याला देशील ते न चुकता परत तुझ्याच पकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुझ्या कर्मांना भेऊन राहा. आणि एक गोष्ट, या निसर्गाच्या नियमापासून स्वतः देव सुद्धा चुकले नाहीत. आपण तर माणसं आहोत, जीव जंतू आहोत. म्हणून आतापासूनच कर्म चांगले करायला सुरुवात कर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती खरी श्रीमंत नसते ज्याच्याकडे भरपूर पैसा, भरपूर दौलत आहे. ती व्यक्ती जर तू श्रीमंत आहे असं म्हणशील तर नक्कीच चुकशील. देव म्हणतात, पैशाने मोठी असणारी व्यक्ती ह्याला श्रीमंती म्हणत नसतात, तर श्रीमंत व्यक्ती ती असते जी प्रत्येक गरीब व्यक्तीला श्रीमंत करण्याची धडपडीत असते. आणि मन हे अगदी भिकारी नसते, अशी ती व्यक्ती असते. मन अगदी साफ असणारी व्यक्ती ही श्रीमंत असते. म्हणून पैशाने श्रीमंत असलेल्या व्यक्तीला जास्त श्रीमंत समजू नको. देव म्हणत आहे, तू आता या जगामध्ये, तुझ्या जीवनामध्ये काहीतरी मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेस, मला ते देखील ठाऊक आहे. आणि एक गोष्ट देव तुला सांगत आहे, आता तुझा येणारा काळ हा तुझा आहे. त्या काळामध्ये तू संपूर्ण तुझं दुःख दूर होणार आहे आणि तुझ्या सुखाला सुरुवात होणार आहे. म्हणून येणाऱ्या तुझ्या काळाचे मनापासून स्वागत कर, कारण आता तुझे सर्व काही ठीक होणार आहे. स्वतः देव तुझ्या समोर उपस्थित आहे. तू देखील चांगल्या प्रमाणे उपस्थित राहून हा संदेश पुढील 10 ते 5 मिनिट देवांसाठी दे. देव म्हणतात, जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुझ्या कौतुकाचा सोहळा साजरा
केला जातो. एकदा का तुझी गरज संपली की तुझ्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून तुला एखादी व्यक्ती तुझ्या समोर गोड बोलत असली तर समज त्या व्यक्तीचे तुझ्यापाशी कोणते तरी काम अडले आहे, म्हणून ती व्यक्ती तुला गोड बोलत आहे आणि तिचे काम झाले की नक्की तुला वाईट काही ना काही ती व्यक्ती बोलून जाणार. म्हणून इतका गर्व करू नको की तुला सर्वजण भाव देत असतात. हा गर्व काढून टाक, कारण देव तुला सांगतो, स्वतः देव तुझ्या समोर आहे. देव तुला सांगतोय, अरे आता पूर्णपणे गर्व करणे थांबव, कारण इथे प्रत्येक जण तू मेल्यानंतर तुला पेटवून सर्व जात असतात. तिथे कोणीही देखील थांबत नसतात. स्वतःचे तुझे आपलेच लोक तुला पेटवून जात असतात. म्हणून जास्त गर्व कोणत्या गोष्टीचा करू नको. देवानी तुला सर्वात मोठी प्रॉपर्टी दिली आहे. त्या प्रॉपर्टीचे मान सन्मानाने जास्त विचार न करता आदर कर. ती प्रॉपर्टी जर का एकदा संपली की ती प्रॉपर्टी घेणे शक्य नसते. म्हणून तुझी ती प्रॉपर्टी नष्ट घालू नको. देव तुला म्हणतो, ती जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी मी तुला दिलेली ठाऊक आहे का? ती प्रॉपर्टी आहे तुझं शरीर. जर तुझं शरीर नीट असेल तर तू जगातली कोणतीही कितीही मोठी प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो. म्हणून आधी देवाने दिलेल्या प्रॉपर्टीचा आदर करायला शिक, मग दुसरी प्रॉपर्टी घ्यायला वेळ लागणार नाही. एकदा जरी देवाने दिलेली प्रॉपर्टी तू गमवशील तर आयुष्य गमवशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि जगातली कोणतीही वस्तू कितीही महागडी असली तरी देवाने तुला जी झोप, जी शांती आणि जो आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीही मूल्यवान कोणतीही गोष्ट नाही. ह्या गोष्टीचा आदर कर. देवाने तुला खूप दिला आहे. फक्त तू हाव न बाळगता त्यात देवाने दिलेल्या सर्व वस्तूंचा, सर्व गोष्टींचा आदर कर, मगच तू जीवनात यशस्वी होशील. देव म्हणतो, सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटा पडलीस तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळून जाऊ नको. जर तू त्यामध्ये मिसळशील तर नक्की तुझी वाट चुकेल. देव तुला म्हणत आहे हा संदेश जर का तू इतका मन लावून ऐकला असशील तर तुझे आभार. अजून येणारे 4 ते 5 मिनिट तुझ्या देवांसाठी दे. देव म्हणतो, मला दुर्लक्ष करू नको. खूप नाही, तुझा थोडा वेळ मला दे, कारण तुझा किमतीचा वेळ तू इतर गोष्टीमध्ये घालवतो वाया. मात्र तुझा थोडा वेळ मला द्यायला तू मागे सरत आहेस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव तुला म्हणत आहे, जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवासात राहणे योग्य आहे. जर तू कोणत्याही व्यक्तीच्या सहवासात राहिलास तर नक्की वाईट व्यक्ती तुला वाईट करेल आणि चांगली व्यक्ती तुला चांगली करेल. मात्र हे दोन्ही चुकीचे नाही, थोडे चुकीचे आहे. याचे कारण जर तू वाईट व्यक्तीच्या सहवासात राहिलोस मात्र त्या वाईट व्यक्तीचे गुण तुझ्यामध्ये घेण्यासाठी तुला तुझ्या हातात आहे. जर त्या वाईट व्यक्तीचे गुण तू स्वतः घेशील तर स्वतःचे आयुष्य तू स्वतः वाईट बनवशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
आणि जर तू चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहून चांगले गुण लक्षात घेशील तर आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. काही नसतं, बिघडणं आणि सुधारणं तुझ्या हातात असतं. आयुष्य जर तुला सुधारायचे असेल तर तुला नक्की जीवनाचा अर्थ समजला आहे, म्हणून तू आयुष्य सुधारण्याची धडपड करत आहेस. देव म्हणतो, उद्याची चिंता करू नको. तुला देवाने आजपर्यंत सांभाळलेले आहे आणि यापुढे तुझा देव तुला सांभाळेल. ही गोष्ट मनामध्ये असू दे. देव तुला म्हणत आहे, चिंता करणे थांबव, कारण मी आता तुझे आयुष्य पूर्णपणे बदलण्यासाठी आलेलो आहे. मला अजून काही तुझा वेळ दे. देव म्हणतो, फक्त आयुष्यामध्ये शोधायचा असेल तर फक्त समाधान शोध, कारण अपेक्षा तर आयुष्यभर संपत नसतात. म्हणून अपेक्षा जास्त बाळगू नको. तुला जे काही देवांनी दिले आहे त्यामध्ये समाधान राहा आणि आयुष्य जगत चल, कारण यापुढे तुला हा जन्म मिळणे शक्य नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो, ज्या ठिकाणी माणसाचा जन्म घराघरात होतो, मात्र माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेत असते व जिथे माणुसकी ज्या घरात जन्म घेते त्या ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असते. ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणून जर तुझ्यामध्ये देखील थोडीफार माणुसकी शिल्लक असली असेल तर तू देखील देव आहेस, म्हणून अजूनही माणुसकी सोडू नको. देव सांगतोय, तू जर तुझी माणुसकी सोडशील तर आयुष्य असं वाया सोडशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो, आयुष्य ही एक अशी रेल्वे आहे जी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि तुला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडते. बाकी तू ठरव. आयुष्यात अनुभव घ्यायचे आहेत का दुःख? म्हणून प्रत्येक गोष्टीमधून दुःख घेणे महत्त्वाचे नाही, त्यामधून तुला अनुभव घ्यावाच लागेल, कारण आयुष्य खूप मोठे आहे. त्यामध्ये तुला कसे जगायचे तुला अनुभव समजून देतील की आयुष्यात कोणत्या वेळी कशा प्रकारे जगायचे आहे. आणि जर तू तुझ्या मनातला पसारा अजूनही आवरला नसशील तर तो आवर. देव म्हणतो, कितीदा मनात पसारा टाकशील. तुला माहीत असूनही की पसारा आवरत असताना जीव कासावीस होतो, तरीही तुझ्या मनात पसारा ठेवला आहेस. विचारांचा पसारा जर तू तुझ्या मनातला घालवणार नाहीस तर हे बघ, आयुष्य तुझे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझं मन नेहमी मोकळं असावं. जी गोष्ट मनात असेल ती बोलण्याची तुझ्यामध्ये हिंमत असावी आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती समजून घेण्याची तुझ्यामध्ये क्षमता असावी. म्हणजे तुझं मन नेहमी आनंदी राहील. हे बघ, या सर्व गोष्टी तुला देवाने दिल्या आहेत, मात्र तुझे नकारात्मक विचार तुझ्यामध्ये असे वाईट विचार घालवत आहेत, ज्यामुळे तुझ्या आयुष्यात कोणत्याही क्षणी काही घडत आहे यावर तुझे नियंत्रण राहत नाही. म्हणून आतापासूनच तुझ्या मनावर नकारात्मक विचारांना झटक आणि सकारात्मक विचारांचे दार उघड. जर तुझे नकारात्मक विचारांसाठी तुझ्या मनाचे दार उघडला असतील तर समजून जा, त्यामध्ये तुझं मन नाही, तू गुंतून जाशील. म्हणून आताच तुझे नकारात्मक विचार नष्ट कर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, देव म्हणतात,
चूक केल्याशिवाय अनुभव हा तुला मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक कळत नाही. म्हणून अनुभव आणि चूक या दोन्ही गोष्टी आयुष्यात जर तू ह्या दोन्ही गोष्टींना सामोरे गेला असतील तर समज आयुष्यात तू कुठे देखील कमी पडणार नाहीस. आणि आयुष्यामध्ये शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिक. कारण परिस्थिती ही तुझी परीक्षा घेत आहे आणि त्या परिस्थितीच्या परीक्षेमध्ये जर तू नापास झालास तर समज आयुष्यात ती परिस्थिती वाईट तुझी जाणार नाही. म्हणून तुझी वाईट परिस्थिती तू स्वतः दूर कर. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव तुला सांगतोय, तुला अडचण आली तर त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द आणि तुझ्यामध्ये ध्येय नसले की नक्की तू त्या अडचणींना तुझ्या जीवनापासून दूर टाकशील. देव म्हणतो कधी कुणाची बरोबरी करायची नाही. स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. कष्टायचं, खायचं आणि जीवन हे रुबाबात जगायचं. कारण आयुष्यात जेवढं कष्ट करशील तितकं तुला देव नक्की देणार आहे. म्हणून चिंता करणं थांबव आणि आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायला आतापासून सुरुवात कर. किती वेळ विचार करण्यात घालवतो. विचार करून अजून कोणाचंही भलं झालं नाही म्हणून विचार करणं थांबव आणि आयुष्यात कष्ट करण्याची मेहनत सुरू कर. देव म्हणता जेव्हा तू मेहनत करून सुद्धा तुझी स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यावेळी तू रस्ता बदल, तुझा सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळ्या नाहीत. भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको. कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तू कमजोर नाही आहेस. तुझ्या देवाला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून आता तुझी कमजोरी काढ आणि आयुष्यात सर्व काही तुझं वेळ जी आहे त्या वेळेला महत्त्व देऊन तुझी वेळ आनंदी जगायला शिक. ए बघ, देव तुझे काहीही वाईट करण्यासाठी आलेला नाही. देव तुला चांगले शिक्षण आणि चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी या व्हिडिओमध्ये आले आहेत. आणि हा व्हिडिओ इतका पाहिला असतील तर कमेंटमध्ये म्हण, देव मी तुमच्यासाठी माझा वेळ पूर्ण देत आहे असं जरूर म्हण. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहा विरुद्ध झेप घेत असतात. तुझे देखील पंख मोठे आहेत, मला ठाऊक आहे. आणि आता ते तुझे पंख चांगल्या प्रकारे तुला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मदत करणार आहेत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो तुला तक्रारी कमी करायच्या असतील तर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान हुडकावे लागेल. जर तू समाधान कोणत्याही गोष्टीमध्ये हुडकणार नाही, समाधान कोणत्या गोष्टीमध्ये आहे तुला समजणार नाही, तर नक्की तुला तुझ्या आयुष्यात तक्रारी वाढायला कमी पडणार नाही. म्हणून तक्रारी करून आयुष्य जगू नको, हे सर्वात वाईट गोष्ट आहे. देव तुला सांगत आहेत, तू हा संदेश पूर्ण ऐकशील तर तुझी मनातील प्रत्येक इच्छा आज पूर्ण होऊन जाईल. म्हणून हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको. देव म्हणता जिथे दुसऱ्यांना समजावावं मुश्किल होऊन जातं तिथं स्वतःच समजून जाणं चांगलं असतं. कित्येक काळ दुसऱ्यांना समजवण्यासाठी तुझं आयुष्य वाया घालत आहेस. तू आता स्वतःला समजून घे आणि आयुष्य तुझ्या पद्धतीने जगत चल. देव म्हणतो जिथे तू प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथे तुझे
नसणे तरी काय झाले, तुझे गुण अवगुण तुझे पहिलेच तिथे, तर नक्की तुझे तू गुण सुधरव. कारण तुझे गुण जर वाईट असतील तर तुझे जीवन वाईट जाणार, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात वास्तवाचा विचार करून जगण्यात खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला एक दिखावा आहे. म्हणजे तुझा देखावा सोड आणि जे सध्या जीवनात तुझं चालू आहे ते आता ते चालू असू दे आणि त्यामध्ये आनंद शोध आणि आनंदी आयुष्य जग. दिखावा करून काही होणार नाही. सर्वजण तुझा दिखावा तेवढ्याच मर्यादित वेळापर्यंत लक्षात ठेवणार, पुन्हा ते सर्व विसरून जाणार आणि त्यांच्या मनात एक सर्वात मोठी गोष्ट येणार, ती म्हणजे ती देखावा अजून वेगळा असता तर चांगलं झालं असतं असं प्रत्यक्ष अनेक विचार येत असतात. म्हणून दिखावा करणं सोड आणि आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घेत चल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष आणि रुबाब यामध्ये तुला फरक माहीत आहे का? अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की तू आयुष्य जगण्यास तुला एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि रुबाब हा दाखवता पण येत नसतो, तो व्यक्ती महत्वातून सिद्ध होत असतो. म्हणून तुझा रुबाब अगदी चांगला असू दे, मात्र इतका बी नको की तुझं जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. देव तुला कोणत्याही अडचणीत असलोस तरी तुला त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे सक्षम ठरत असतात. कारण देवांना ठाऊक आहे तुझी अडचण काय आहे आणि तुझी अडचण कोणत्या वेळेला संपणार आहे. फक्त देव तुझी परीक्षा घेत आहेत की तू त्यामध्ये यशस्वी होशील का नाहीस. देव म्हणतात निष्ठून चालले काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी. आयुष्य काहते म्हणून बेचेने उगा का व्हावे, ओंजलीत येईल तितके तुझे सुख धरुनी चालावे. म्हणजे तुझ्या मनात तुझ्या जीवनात जितके सुख येईल तितकं तू तुझं आयुष्य जगत चल. तर तुझे दुःख आहेत म्हणून आयुष्यात नेहमी दुःखी आयुष्य जगशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्य तुझं असंच जाणार. देव तुला सांगत आहेत आज हा संदेश पाहुणी दुर्लक्ष करू नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये काही झाले तरी तुझ्या यशाचा मार्ग सोडू नको. तुझा यशाचा मार्ग कधीही पुढे जाऊ देऊ नको. अरे संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, कोणी पाय ओढले, चेष्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज हो. कारण मान सन्मान, इगो, मोठेपणा आणि अहंकार आता सोडून दे. फक्त तुला तुझे ध्येय गाठायचे आहे हे मनामध्ये असू दे. कारण शेंडी ठुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे, ही गोष्ट आता मनामध्ये असू दे. देव म्हणतात काही देखील झाले तरी मी तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या प्रयत्नांना साथ देत असतो. मी तुला तुझ्या कष्टाचे फळ एकदा ना एकदा देत असतो आणि मोठी संधी तुला तुझ्या क्षेत्रात मी देत असतो. जर तुला त्या संधीचं सोनं करता आलं तर तू तुझ्या आयुष्याचं सोनं आपल्या आपण होत जातं. म्हणून देवानी तुला संधी दिली आहे कष्ट करण्याची. आताच कष्ट करायला सुरुवात कर, कारण याचं पुन्हा सोनं झाल्यावर
देव ती घेणार नाहीत, कारण तुझ्या कष्टाचं सोनं आहे ते. देव म्हणतात, अरे आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही मोठे दुःख आले तरी रडत बसू नको, खचत बसू नको, खचून जाऊ नको, कारण तुझ्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या अडचणीपेक्षा तुझा देव हा फार मोठा आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज देव तुला म्हणत आहे, हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. देव म्हणतात, तुझा येणारा प्रत्येक दिवस हा तुला तुझे 24 तास देत असतो. त्या 24 तासांमध्ये तुला त्या भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे, हे तू ठरवावे लागते. मात्र यामधील तुला प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी देव सांगत आहेत, कारण आयुष्य तुझं असंच निघून जात आहे. मात्र तुला जगायचं कसं अजूनही समजत नाही. जर समजले असेल तर होय देवा, मी आयुष्यात कसे जगायचे मला सर्व समजले आहे असं म्हण. देव म्हणतात, वेळ आल्यावर तोच साथ सोडून देतो ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो. म्हणून कधीही कोणावर इतका पण विश्वास ठेवू नको जो अडचणीच्या वेळी तू असताना तुला दुर्लक्ष करेल. म्हणून कोणाच्याही भ्रमात राहू नको. आयुष्य तुझ्या पद्धतीने जग, नक्की तुला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेव, जीवनामध्ये तुझ्या काही वादळ विचलित करण्यासाठी नाही, तर तुला पुढचा यशाचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. म्हणून ती वादळे आली म्हणून हारत बसू नको, रडत बसू नको. अडचण ही येत असते आणि अडचण ही एकटी येत नसते, सोबत सुखाला घेऊन येत असते. बाकी तुला अनुभव घेऊन जर सुख त्यामधून काढायला आला तर तुला आयुष्यात जगायला आलं असं समज. देव म्हणतात, तीन चिंता, दुःख, मनात अनेक विचार साठवणे सोड. आता तुझ्या प्रत्येक दुःखाला, प्रत्येक विचारांना झटक, कारण त्यांवर भरपूर दूर बसलेली आहे. आता ते सर्व वाईट विचार आणि सर्व काही तुझे विचार, नकारात्मक विचार विसरून जा आणि आता नवीन जीवनात सुरुवात कर. कारण आयुष्यात विचार केल्याने काही होत नसते. विचार करायचा कम आणि काम करायचे जास्त, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी बेहू नको, कारण तुझ्या पाठीवर तुझ्या देवांचा हात आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात असू दे. कितीही मोठे संकट, कितीही मोठे दुःख आले तरी ते दुःख तुला काही करू शकणार नाहीत, कारण तुझ्या देवांचा तुझ्यावर भरपूर असा आशीर्वाद आहे. म्हणून जास्त कोणतेही कारण असो समजावू नको, कोणाला देखील जास्त चिडू नको, मोठ्याने बोलू नको. मन शांत ठेव, विचार कर आणि नंतर अंमलबजावणी कर. तुला त्रास फक्त तुलाच होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणून जास्त विचार करायला आता सुरुवात करू नको, ती बंद कर. जास्त विचार करायला मन शांती सुद्धा तुलाच व्हावे लागेल. तुझे मन तुलाच शांत करावे लागेल. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या विचारात आहे म्हणून विचार बदल म्हणजेच नशीब देखील बदलून जाईल. देव म्हणतो, श्री संत सद्गुरू बाळूमामा, नामस्मरण करताना तू मला पाहत नसला पण मी तुला पाहतो, कारण जेथे नाम तेथे माझे प्राण असतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच
माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला बघ. बेहू नको, मी तुझ्या अडचणीच्या वेळी कायम सोबत आहे. बाळूमामा म्हणतात, कितीही अडचण आली तर तू बेहू नको. कितीही मोठे दुःख आले तरी त्यांना बेहून रडू नको. सारखा विचार मनात ढवलू नको. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. कारण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. बाकी कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाहीत असं कधीच होत नसते. पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जी ती तुला संकट आली आहे, तुझ्या समोर संकटाचे काटे पडले आहे, त्या काट्याहून तुला चलावे लागते. मात्र देवाचे नामस्मरण केल्याने, बाळूमामाची भक्ती केल्याने ते काटे फुलाच्या स्वरूपात बदल घडवत असतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी बाळूमामांचा भक्त असावा लागतो. बाळूमामा म्हणतात, तुझा असाच माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा असाच अटूट असला पाहिजे. मगच मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. देव म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख येताना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच तुला वाटत असेल की खरंच देव आहे का नाही. कारण तू इथपर्यंत शंका येतात तुला. पण खरं तर हीच वेळ तुझ्या परीक्षेची असते. विश्वास ठेव. इथूनच तुला बाळूमामांची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नको. कारण ज्या प्रकारे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत की असतं पण ते हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुला तुझ्या बाळूमामांवरती हवा. कधी कधी वाटत असलं कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेव की तू तुझ्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतो. पण बाळूमामांना या जगात अशक्य असं काही देखील नाही. बाळूमामा तेच देत असतात जे तुझ्यासाठी योग्य आहे. फक्त तुझा त्यांच्यावर विश्वास हा असला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते मिळणारच. मात्र त्यासाठी जर तू योग्य नसशील तर नक्की देव तुला देणार नाही. तुझ्या गोष्टीसाठी योग्य आहे तेच तुला देव देणार आहे. ही गोष्ट आतापासून तुझ्या लक्षात असू दे. आणि तुला आता देव जल्दीच ते सर्व काही देणार आहे. देव म्हणतो, तुला जर मिळालं तर एकदा लिही. श्री संत सद्गुरू बाळूमामा, कृपया वेळात वेळ काढून लिही. आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा, कारण ते नेहमी म्हणतात, तू फक्त बेहू नको. अडचणीच्या वेळी मला आठव, मी तुला नक्की मदत करेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला तुझ्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाले तरीही तुझ्या बाळूमामांचा हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा असतो. ते म्हणजेच अपेक्षा बाळूमामांकडून ठेव. इतर लोकांपासून नको. अडचणी आल्या असतील तर बाळूमामा त्या अडचणींना तारतील. एकटे असा असतील तर तुला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर तुला तो मार्ग दाखवतील. अश्रू तुझे थांबत नसतील तर तुझे अश्रू स्वतः तुझे देव पुसतील. फक्त बाळूमामांना अर्थतेने साथ घाल. सर्व काही तुझे दुःख बाळूमामा सहन करून संपवतील. देव म्हणतात, अरे योग्य जे तुझ्यासाठी आहे तेच तुला बाळूमामा देत असतात. किंबहुना तू जर जास्त मागत असशील तर त्यांनी दिलेले तुला कमी पडत असते. हे बघ,
तुला कधीही जीवनात लक्षात ठेव, देवाने तुझ्यासाठी जे काही दिले आहे ते तुझ्यासाठी भरपूर आहे. त्यामध्ये समाधान मानून बस, मगच देव तुला अजून देईल. जर हाव करत बसशील तर ते देखील गमावशील, ही गोष्ट लक्षात ठेव. देव म्हणतात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. म्हणजे तुझा कर्म जर चांगले असतील तर तुझे जीवन कधीही वाया जाणार नाही. म्हणून आताच तू कर्म चांगले करायला सुरुवात कर. अरे अडचणी आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनामध्ये आहे. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी समज आपोआप तुझे मार्ग पुढले मोकळे होत जातील. यशाचा मार्ग तुझ्यासाठी मोकळा होत जाईल. देव म्हणते नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगायचे असते. मागील सर्व भूतकाळ आठवून रडायचे नसते, भविष्याचा विचार करून पुढे जगायचे असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते, एकटेच लागले म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर डबल जायचे असते. कारण तुला अनेक वेळा संकट येतील. तू सत्याच्या वाटेवर चालत असताना मात्र ते संकट आले म्हणून माघार घेऊ नको. काय माहीत ते संकट तुझे पूर्णपणे कम होणार आहेत आणि तुला आयुष्यात एक मोठी संधी देव हे देत आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, देव म्हणतात तुला तुझ्या आयुष्यात जितके जास्त संकट येतील समज तुझा भविष्यकाळ तितका आनंदी जाणार आहे. म्हणून संकट आल्यावर आनंदी राहा, कारण संकट आले म्हणजे त्याबरोबर सुख देखील आले. ही गोष्ट आतापासूनच मनामध्ये असू दे. देव म्हणतात कोणतेही कारण असू तू रागावू नको, चिडू नको, मोठ्याने बोलू नको, उगाशी स्वतःला त्रास करून घेऊ नको. कारण देव तुला फक्त सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी या आयुष्यात धाडले आहे. तुला आयुष्यात कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत, अनुभव घ्यायचा आहे. मात्र तू जर प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत राहशील, जास्त विचार करत बसशील तर समज तुझं आयुष्य असंच वाया जाणार आहे. देव म्हणतो मी सर्वत्र आहे, मी चरणात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे, गाणागापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुझा विश्वास माझ्यावरचा कमी होऊ देऊ नको. वाईट काळ नाने तुझी साथ सोडली म्हणून काय झाले, तुझे वाईट काळ तुझ्यावर आले म्हणून तुला काय झाले, तुझा देव हा तुझ्या सोबत आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो वाईट वेळे साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष अजिबात देत बसू नको, पण ज्यांनी तुला तुझ्या वाईट वेळे साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नको. तुला आयुष्यामध्ये अनेक जण तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला येत असतात आणि तुला सल्ला देऊन जात असतात. त्यांचा सल्ला मनापासून ऐक. जर खरोखर सल्ला पटला असेल तर नक्की ते करून बघ, नाहीतर फालतू सल्ले विचारात मनात घेत बसू नको. कारण सल्ले द्यायला भरपूर येतील, मात्र तुझे जे दुःख आहे ते दुःख पार करण्यासाठी मीच येणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात मी असताना तुला कोणाची गरज अजिबात भासणार नाही. तुझ्यावर कोणतंच संकट मी आता येऊ देणार नाही. कारण बेहू नको,
मी तुझ्या पाठीशी आहे. आता तुझ्या सर्व अडचणी मी दूर करायला आलो आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, होय मी तुमच्यासाठी वेळ देत आहे असं जरूर म्हण. देव म्हणतात, जर तू माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असशील तर थोड्याच अंतरावर मी तुला सुख घेऊन पुढे तुझ्या उभा आहे. फक्त तुला अजून थोडा अंतर पार करायचा आहे. त्या अंतरावर दुःख आली म्हणून मागे फिरायचे नाही. तसे केल्यास समज आयुष्य तू स्वतः वाया घालवत आहेस. तुला तुझ्या आयुष्यात कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द पाहिजे. देव म्हणतात, कितीही मोठी अडचण आली तरी आता बेहू नको, मी तुझ्या कायम सोबत आहे. अरे कर्मगतीचे चटके कमी बसावेत म्हणून सदैव सत्कर्म करीत बाळूमामांचे नाम घेत राहावे, हीच तुझ्या मनात एक मोठी गोष्ट असायला हवी. शोधणारा असतील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येतील. मात्र जर तुला आयुष्यात कोण सुख देऊ शकतो हे जर तू शोधतील तर आयुष्यात तुझं कल्याण होईल. देव म्हणता, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही आयुष्यात सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दय्यासारखे कोणतेही पुण्य नाही. फक्त बाळूमामांचे नामस्मरण तुझ्या मनात, तुझ्या ओठांवर राहू दे. अडचणी तुझ्या पाहताच नष्ट होतील. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून आता चिंता करणे थांबव, दुःखी होणे थांबव. आता जास्त चिंता करू नकोस, कारण कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही. देव तुझ्या पाठीशी आहे. देवांनी तुला काहीतरी देण्यासाठी तुझ्यावर दुःख अजून काढले नाही. तुझी मनस्थिती अजून बदलली नसेल म्हणून तुझी वाईट परिस्थिती देव बदलत नसेल. हेच एक मोठे कारण असेल म्हणून तुझी मनस्थिती बदल, परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. देव म्हणता, तू जेव्हा जन्माला येणार त्याच्या अगोदरच तुझे भाग्य, प्रारब्ध आणि कर्म मी लिहिले आहे. माझ्या नामस्मरणाने मी तुझे या जन्मी तरी तुला या 84च्या फेऱ्यातून मुक्त करीन. विश्वास आहे ना? तुझे कर्म मागील जन्मात जे झाले ते तू तिथे देखील भोगला आहेस आणि उरलेले इथे भोगू शकतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू ह्या जन्मात जर चांगले कार्य करत राहिलोस तर देव तुला कुठेही कमी पडू देणार नाही. अरे अडचणी आल्या, दुःख आले म्हणून रडू नको. दुःख, अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. मात्र त्या दुःखांना, त्या अडचणींना जो सामोरे जातो तोच आयुष्यात खरा व्यक्ती असतो. देव म्हणता, तू जर हा संदेश मनापासून पूर्ण वेळ देऊन हा संदेश ऐकला असतील तर कमेंटमध्ये म्हण, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. आणि देवाच्या या विचारांबद्दल तुझे प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळव. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं.